10 वर्षांनंतर प्रथमच काल सोलापूर शहर आणि परिसरात ढगफुटीसारखा पाऊस झाला। 5 इंचापर्यंत पावसाची नोंद झाली। या पावसाने विडी घरकुल, शेळगी, मित्रनगर, बाळे, अवंतीनगर, वसंत विहार, गणेश नगरच्या सखल भागात पावसाचे पाणी अधिक साचल्याचे चित्र पाहावयास मिळाले। बाळे येथील आदिला नदीचे पात्र पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचे दिसून आले। दहिटणे, तळे, हिप्परगा या भागातून नाल्याचे पाणी थेट आदिला नदीच्या पात्रात येत आहे, पण नदीच्या पात्रात अनधिकृत बांधकाम झाल्याने आलेल्या पाण्याला पुढे जाण्यासाठी पात्रात मार्ग नसल्याने नागरी सखल भागात अधिक पाणी साचल्याचे दिसून येत आहे। यापूर्वी पालिका प्रशासनाकडून अशा बेकायदेशीर बांधकामांना परवानगी देण्याचे काम करण्यात आले। आता याचा फटका बसत आहे। भविष्याचा विचार करता दहिटणे गावापासून तळे हिप्परगापासून येणाऱ्या नाल्याचे पात्र आता खुले करावे लागणार आहे। शिवाय आदिला नदीचे मुख्य पात्रातील अनधिकृत बांधकाम हटवले गेली पाहिजेत। यासाठी पालिका प्रशासनाने वेळीच यावर उपाययोजना शोधणे आवश्यक आहे, अन्यथा संभाव्य धोक्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता अधिक आहे, असा इशारा आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिला। एक प्रकारचा ढगफुटी सदृश्य पदार्थ पोस्ट पडला। या सोलापूर शहरातील शेळगी बाग असू द्या किंवा बिडी घरकुल असू द्या, 256 गाळेधारकांचं घर असतं ते, तसंच वसंत विहार व अवंतीनगर व गणेशनगर या सगळ्या भागामध्ये पाणी पोचलं। गेल्या 6 वर्षापूर्वी असाच पाऊस झाला होता, त्यावेळी असंच प्रकार झाला होता। आज त्याच्याही पेक्षा जास्त किंवा त्याच्याही पेक्षा जास्त पाऊस झाल्यामुळं बिडी घरकुलच्या अनेक भागामध्ये पाणी जवळपास कमरे एवढं पाणी काल रात्रीपासून होतं, ते आता ओसरत चाललेलं आहे। पण कुठेतरी आपण त्या सगळ्या यंत्रणेला कुठेतरी आपण कमी पडतो असं वाटू लागलं। आणि बिडी घरकुलमध्ये ज्या काही बिडी घरकुल असू द्या, शेळगी असू द्या, वसंत विहार असू द्या, इथं नाले जे होते पूर्वी पावसाचं पाणी वाहून ते नाले बंद करण्यात आलेले आहेत। त्यांना प्लॉट पाडण्याची परवानगी देऊन तिथं आता घरं झालेली आहेत। त्यामुळं पावसाच्या पाणीला बिडी घरकुलला येणाऱ्या MIDC पासून त्या मुळेगाव रोडपासून जे पाणी बिडी घरकुलमध्ये येतं तो पाणी जायला वाटच नाही आहे। वाट असेल तर रस्त्यावरून जावं तर रस्ता एवढं मोठ्या प्रमाणात पाणी येते की त्यामुळं घरात पाणी घुसून घरात कमरे एवढं पाणी थांबतं। त्यामुळे रात्रभर लहान मुलं असू द्या किंवा मोठे असू द्या, वयस्कर लोक यांची फार मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली, त्यांना झोपायला जायला मिळाल्या, लोक घरावर जाऊन छत्री घेऊन बसले जातात, अशी परिस्थिती त्याने निर्माण झाली। या परिस्थितीचा तसं विचार केला तर या परिस्थितीत ज्यांनी लेआउट मंजूर करून दिला आजपर्यंत त्यांचेही फार मोठ्या चूक आहेत। जे नाले होते त्या नाल्याच्या खाली नाले बंद करून त्यांना घरं कसं बांधण्याची परमिशन महानगरपालिका असू दे किंवा इतर कोणी कार्यव्यवस्था असू दे, त्यांनी ह्या सगळ्याला परमिशन कसं दिलं गेलं हाही एक प्रश्न आहे। आज शेळगी भागातल्या आता नवीन लेआउट आहे, तिथंही नाले बंद करून त्याला लहानशा नळ्या घालून ड्रेनेजच्या आणि त्या नळ्यामधनं पाणी वाहून जाण्यासाठी थोडं आणि त्याच्यावर रस्ते करण्याची परवानगी पण सुद्धा या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। या सगळ्या गोष्टीचा विचार केला असता आपल्या यात वसंत विहार आणि अवंतीनगरमधनं जाणारा नदी आदिला नदी हा तर आदिला नदी हा पूर्णपणे बुजूनच गेलेला आहे। म्हणजे आदिला नदी हा नाल्यामध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे। आदिला नदीच्या सगळ्या पात्रामध्ये मोठमोठ्या घरं झालेले आहेत, त्या पात्रामध्ये लेआउटून प्लॉटिंग झालेलं आहे। या सगळा विचार केला असता हा फार मोठ्या प्रमाणात धोकादायक परिस्थिती पुढे येणार आहे। कारण पावसाचं प्रमाण जसजसं वाढतो आणि गेल्या 2-3 वर्षाचा विचार केला असताना पावसाचं प्रमाण प्रत्येक वर्षी वाढत चाललेलं आहे आणि अचानक पडणारा असा हा ढगफुटीसारखा प्रकार आणि त्यामुळं होणारा पाऊस अचानक एका रात्रीमध्ये 5-5 इंच होणारा पाऊस आणि त्यामुळे ह्या पूर परिस्थिती निर्माण होणार पूर परिस्थिती सदृश्य निर्माण सोलापूरमध्ये बघायला मिळत आहे। त्याच्यासाठी शासनाने ताबडतोब उपाय करायला पाहिजे। आज महानगरपालिकेचे आयुक्त साहेब तिथं आलेले आहेत, येऊन सगळं त्यांनी परिस्थितीचं पाणी केलेलं आहे, त्याच्यावर ॲक्शन घेतो म्हणते। पण महानगरपालिकेच्या आयुक्तांनी लवकरात लवकर ॲक्शन मोडमध्ये यावं आणि ही यंत्रणा चालवावी। दुसरी गोष्ट म्हणजे आज जिल्हाधिकाऱ्यांनाही फोन केला, जिल्हाधिकारी म्हणले की ताबडतोब आपण पंचनामे करू आणि ज्यांच्या घरच्या नुकसान झालेलं आहे किंवा काय नुकसान झालं आहे त्याचंही आपण पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी असं त्यांना मी सांगू इच्छितो। आणि आजची ही परिस्थिती बघित असताना फार वाईट परिस्थिती सोलापूर शहराच्या या ड्रेनेज आणि नाले
यांची परिस्थिती फार वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं महानगरपालिकेच्या चुकीमुळं या सर्वसामान्य माणसाला त्याचं शिक्षण होतं.